मागे पडलेला खरीप मधला दुष्काळ असेल, त्यावेळेसची अतिवृष्टी असेल, किंवा हे हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतरची गारपीट किंवा अतिवृष्टी असेल, या सर्व बाबी लक्षात घेता एकूणच राज्यातला शेतकरी महाभयंकर संकटात होता। मग तो शेतकरी कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, द्राक्ष बागायतदार असेल, फळ उत्पादक असेल, किंवा बहुपीक घेणारा शेतकरी असेल, यामध्ये आज जी महत्वपूर्ण घोषणा या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याच्या जातीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी केली, त्याबद्दल या राज्याचा कृषी मंत्री या नात्याने मी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आभार मानतो। आज एवढी मोठी घोषणा झाल्यानंतर स्पेसिफिक 3च गोष्टी सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे। एक तर जिराईत, ज्या जिराईत भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं किंवा कापसाचं पीक घेतलं जातं किंवा आंतरपीक म्हणून मूग, उडीद, तूर घेतलं जातं, या सर्व जिराईत पिकांना प्रचलित 2 हेक्टरच्या नियमापेक्षा 1 हेक्टर जास्तीची अशी 13,600 कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतला। त्याचबरोबर बागायती भागामध्ये जे पिकं घेतले जातात, ज्यांचं अतिवृष्टीमुळं किंवा 21 दिवसापेक्षा जास्त खंड झाला म्हणून किंवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळं जे नुकसान झालंय, अशा बागायतदार क्षेत्रामध्ये जे कुठले पिकं घेतले जातात त्यामध्ये सोयाबीन, कापूस, आंतरपीक, आंतरबाह्य पीक या सर्व पिकांसाठी 27,000 कोटी रुपये बहुवार्षिक पिकं जी आहेत त्याच्यासाठी, म्हणजे बहुवार्षिक मध्ये द्राक्ष आले, मोठ्या मोठ्या फळबागा आल्या, या सर्व बहुवार्षिक पिकामध्ये गृहीत धरलं जातं। याच्यासाठी 36,000 कोटी रुपये मदतीची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आली। आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय। या निर्णयाचा मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या जातीकडून त्यांचं अभिनंदनही करतो। आणि ऐतिहासिक मी यासाठी म्हणलं की याचपर्यंत फक्त हेक्टरी दोन हेक्टरी मदत केली जायची, पण ही मदत 3 हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे जिरायतीमधील सर्व पिकांसाठी घेतलेल्या 13,600 कोटी रुपयाच्या मदतीसाठी, बागायतदारीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी आणि इतरसाठी 3 हेक्टर, या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। पीक विम्यासंदर्भातला प्रश्न आहे। 1 रुपयात पीक विमा सरकारने दिला, पण ज्या तालुक्यांमध्ये पाऊस पडलाय त्या ठिकाणी कंपन्यांनी पीक विमा नकार दिलाय। ज्या तालुक्यामध्ये नाही, तालुका हा क्रायटेरिया पीक विमा देताना लागू होत नाही। पीक विमा देताना मंडळ हा क्रायटेरिया लागू होतो। जिथं वॉटर गेज बसवलेले आहेत त्या वॉटर गेजच्या अधिपत्याखाली त्या परिघात येणाऱ्या जेवढी काही गावं आहेत त्या गावांना पीक विमा लागू करायचा का नाही, त्या वॉटर गेजच्या पावसाच्या प्रमाणावर ठरवलं जातं। पहिले मराठी तो खत्म होने दीजिए भाई। आजपर्यंत 1400 मंडळ हे पीक विमा कंपनीसाठी राज्य सरकारने म्हणजेच त्या जिल्ह्याच्या प्रशासनाने अधिसूचित केलेल्या मंडळाला
पीक विमा लागू करायचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय त्याच्या विरोधात 7 जिल्ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांनी राज्य सरकारने फेटाळलेल्या अपिलांच्या विरोधात केंद्र सरकारकडे अपील केलेलं आहे, पण तिथं सुद्धा त्या पीक विमा कंपनीला यश येईल असं वाटत नाही. त्यामुळं जवळजवळ 1 रुपया पीक विम्याचा लाभ ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मिळायला पाहिजे त्या सर्वांना हा लाभ मिळणार.